हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता तुम्ही म्हणणार हे व्हिडिओ म्यूट कसा काय? कारण हे आपलं काम चालू असताना आपण कंटिन्यू गाणी चालू असतात. म्हणजे गाणी चालू असल्याशिवाय आपल्याला काम करायला मजा येत नाही. यासाठी कंटिन्यू गाणी चालू असते त्यामुळं व्हिडिओ पूर्ण म्यूट केला आहे. कारण पूर्ण व्हिडिओमध्ये गाणी चालू आहेत. गाणी चालू असल्यामुळे असा विषय होतो की कॉपीराईट यूट्यूबचं लय पडतात. त्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ म्यूट केला आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही लादी पाव बनवायची फॅक्टरी आहे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की लादी पाव म्हणजेच वडापावचा पाव कसा तयार होतो. पूर्ण व्हिडिओ बघा, लास्टपर्यंत राहा. व्हिडिओ आवडत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आता ह्यो आहे आपला जोडीदार. ह्यो टाकायला लागला आटा, म्हणजे आट्याच माप असते मशनीत टाकायला. ह्यो आटा ते 2 डबं टाकायचं असतं. 2 डबं टाकून मग आता बघा ह्यो आटा टाकून घेतोय. तोपर्यंत आपण जरा व्हिडिओ काढू म्हणतो. टाकलंय ना. आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल की व्हिडिओमध्ये मी वजन करत होतो काट्यावर काहीतरी, तर ती ईस्ट आणि पावडर टाकल्याशिवाय आटा तयार म्हणजे पाव तयार होत नाही. सचिन भाऊ, ओके ओके. आणि इथून झालं की टेबलावर आटा टाकायला लागतो असा, आणि आटा टाकून घेतला की ह्याची पूर्ण मापं करून घ्यायला लागते. ती मापं यासाठी की गोळीचं मशीन आहे, म्हणजे गोळ्या करायचं मशीन असल्यामुळं त्या गोळ्या करायच्या मशीनला मापाचा आटा करेक्ट घालायला लागतो. त्या एका प्लेटमध्ये आपला 1.5 डझन पाव तयार होतो. त्यासाठी वजन करणं लई इम्पॉर्टंट आहे आणि करेक्ट वजन महत्त्वाचं असते. कारण गोळी लहान मोठी झाली नाही पाहिजे, आणि गोळी जर लहान मोठी झाली तर पाव लहान मोठा किंवा पावाची साईज मोठी बारीक येणार आणि त्यामुळं गिरायक वरडणार, आणि गिरायकाचं वरडणं आपल्याला पटत नाही, म्हणून आपण कामाचुकी करत नाही. विषय गुल. तर म्हटलं जरा मस्तपैकी आपण वैयक्तिक व्हिडिओ काढून घ्यावा. सगळी काम करत होती, थोडी बॉडी दाखवावी म्हटलं. आणि तुम्ही म्हणणार हे सारखं आट्याचं मशीन का धावतंय, तर हे जोपर्यंत काम संपत नाही की 7 ते 8 ट्रॉल्या निघत नाही तोपर्यंत हे आट्याचं मशीन कंटिन्यू चालू असते. त्याला म्हणजे ह्यातला आटा काढायचा दुसरा टाकायचा, ह्यातला आटा काढायचा दुसरा टाकायचा, ही पूर्ण कंटिन्यू प्रोसेस चालू असते. आणि हे वजनी केलेले आहे ना, आता हे गोळ्या मारायला लागतात. म्हणजे करेक्ट आता प्लेटमध्ये घालून बघा मी गोळ्या कशा मारते बघा. मशीन चालू केलं आहे, बरोबर गोळ्या निघतात. आणि ही बरोबर सगळं टायमिंगमध्ये झालं पाहिजे, नाहीतर मग आटा पुढं गेला म्हणा किंवा आटा फाटला असं प्रकार होतात. आणि आटा फाटला की नंतर गोळ्या येत नाहीत. त्यासाठी करेक्ट टायमिंगवर झालं पाहिजे. आणि हे काम लय स्पीडमध्ये करावं लागतं. 12 ते 13 मिनटात कमीत कमी एक 30 पत्र करून बाहेर काढायला लागतात. तयार करून प्लेटमध्ये ठेवून तयार करायला लागतात. बघा आपला जोडदार एकदम फास्टमध्ये ठेवायला लागला आहे गोळ्या. एवढ्या बार समजून घ्या, कारण पूर्ण व्हिडिओमध्ये गाणी चालू असल्यामुळं मी पूर्ण व्हिडिओ म्यूट केला आहे पूर्ण. त्यासाठी मी खरंच सॉरी बोलतो की, कारण व्हॉइस ओव्हर म्हणजे व्हिडिओचा आवाज असणं आणि नसणं यात लय फरक येतो आणि व्हिडिओ लय परिणाम होतो. तर तेवढ्यासाठी मी सॉरी बोलतो. आणि हातानं पण काय काय गोळ्या, म्हणजे जे गोळ्या खराब होतात त्या हातानं पण मारून ठेवायला लागतात. तो बघा आपला जोडीदार आहे श्रीराम भिंगारदोय. ह्यो पण इन्स्पेक्टर मंजू ही एक मालिका आहे बघा, त्यात पण ह्यो गुंडाचा रोल तयार करतोय आणि आपल्या भट्टीत काम पण करतोय. म्हणजे आपण एक सेलिब्रिटी बरोबर काम करतोय, म्हणजे बघा तुम्ही समजू शकता आपली लेवल. तुम्हाला पण मालिका आवडत असली इन्स्पेक्टर मंजू, तर जावा. भाऊ असतोय बघा, भावाला प्रेम द्या. म्हणजे आता काय तिथं कमेंट करा येत नाही सोडा, पण इथं आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर त्याच्यासाठी 1-2-4 शब्द लिहू शकताय. आणि ते पाठीमाग गोळ्या मारतात ते आपले मालक आहेत, म्हणजे एकदम रॉयल माणूस. तुम्ही काम करा न करा पण एका शब्दानं कधी काय बोलत नाहीत, कंटिन्यू म्हणजे. आणि तुम्हाला कुठली बी गरज लागू द्या, 100% रात्री 12-1 वाजता उभा राहणारा माणूस म्हणजे आमचे मालक. मी बोलायचं म्हटलं तर आमच्या मालकाविषयी जेवढं बोलेल तेवढं कमी, कारण एवढा रॉयल माणूस आहे का नाही बास. आता मी इथं कमीत कमी 6 वर्ष झालं काम करतो ह्या भट्टीत, पण आपल्याला आजपर्यंत एका शब्दानं कधी काय बोललं नाही तर, आणि कधी काय बोललं नाही तर. म्हणजे आपल्याला लय म्हणजे लय सपोर्ट केला आहे त्यांनी कधी पण. जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण लागली तेव्हा तेव्हा हे मालकाने आपल्याला खूप सपोर्ट केला आहे. आणि तुम्ही बघू शकता गोळ्या मारून झालेल्या आहेत, आणि ज्या राहिलेल्या गोळ्या आहेत त्या हातानं मारून, आता जेवढं खराब झालेल्या गोळ्या आहेत तेवढ्या हातानं पटपट मारून ठेवायला लागतात. आणि आमचे मालक पण स्वतः वैयक्तिक कोट्यधीश माणूस स्वतः हातानं गोळ्या मारतोय. एवढे सिम्पल आहेत आमचे मालक. आता हे सगळं झालं आहे बघा, एक प्लेट राहिलेली लास्टची करूया म्हटलं पाठदिशी, आणि एकदाच संपलं की हे आम्ही कमीत कमी 12 ते 13 मिनटात दोघं करतो. तिघं असली तर अजून फास्ट होतं, पण तिघाला जरा अडचण येते म्हणून आम्ही दोघंच पटपट करतो. अजून एक सांगायचं म्हटलं तर ही पूर्ण आता दिवसाचा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला, पण हे काम कमीत कमी रात्री 3-3:30 वाजता चालू करायला लागतं आणि 11 ते 12 वाजता हे काम चालतं. ह्याला टाईम लागतो जरा फुगायला, आणि हे असं झाकून ठेवायला लागतं.
गाण्यानं कॉपीराईट पडणार आहे. मी अशा गोळ्या झाकून ठेवल्या की कमीत कमी ह्याला नंतर अजून गोळ्या प्लेटमध्ये झाकून ठेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास किंवा 1 तास लागतो फुगायला. आणि हे आपली पूर्ण भट्टी आहे बघा, आपली म्हणजे मालकांची आहे, आपण कामाला आहे. आणि आपले सचिन भाऊ प्लेटा झाकून ठेवल्यात पटपट पटपट. सचिन भाऊ पण रॉयल माणूस आहे, 1 नंबर माणूस. थोडाफार तुम्हाला बॅकग्राऊंडला साऊंड येत असेल बघा, RCBची आणि ती GTची मॅच आहे फायनलची, तर त्याचा थोडाफार साऊंड येत असेल. आणि आपण थोडं जरा म्हटलं मला सांग बरं का. तुम्ही बघू शकता हे कंटिन्यू मशीन चालू आहे बघा, कंटिन्यू 8 तास चालू आहे. हे मी थोडा व्हिडिओ केलेला आहे, कारण जसा टाईम मिळेल तसं, कारण हे इतकं फास्ट काम करायला लागतं का नाही की ह्याला थांबून चालत नाही. तर आटा पुढं जाणं हे ह्यातलंही म्हणजे किचकट काम आहे. आटा पुढं गेला की संपलं म्हणून समजायचं, तुमच्या हातात नंतर त्या आट्याचं काहीच करायचं नाही पुढं. ते बघा पूर्ण असा क्लोजअप शॉट. आणि मालक हसतेत व्हिडिओ बनवायला लागल्यावर. मालक म्हणत होती कधी मोबाईल घेऊन फिरत नाही ना, आज कसा मोबाईल घेऊन फिरायला लागला आहे. तर बघा ही पावडर असते, तुम्हाला मी सुरुवातीला बोलायला की वजन करायचं असते, तर ही करेक्ट वजन करून ह्यात टाकायला लागते, म्हणजे ही त्याशिवाय पाव तयार होत नाही. आणि श्रीराम भाऊ आता नवीन अजून एका ट्रॉलीची जुळणा करायला लागला आहे. म्हणजे सारखं हे कंटिन्यू चालूच असतं, जोपर्यंत 8 ट्रॉल्या किंवा 9 ट्रॉल्या होत नाहीत तेव्हा कंटिन्यू चालू. आणि असे तुम्ही बघू शकताय पूर्ण पलीकडे पाव आहे, 2 ट्रॉल्या झाकून ठेवले, काय वाटून झालेत गिरायकाला. आणि अजून चालू आहे अजून काम आपलं. पाव म्हणजे तयार केला की गिरायकाला का नाही पुढं डायरेक्ट काउंटरला जाऊन पोस्ट करायला लागतो, त्यामुळं माणसं पण जास्त लागते. ते आम्ही दोघं नुसतं मैदा घे की आटा बनव, मैदा घे की आटा बनव आणि गोळ्या कर, हे चालू असते. आणि एक आता काही पाव आपण भट्टीत सोडलेला आहे, आता हे भट्टीत भाजायला सोडला आहे, भाजून झालं. आणि आधीमध्ये ह्याला असं म्हणजे एक 5-10 मिनिटांनं उघडून चेक करायला लागतं की काय एखादा पत्रा इकडे तिकडे सरला आहे का, किंवा काय कमी जास्त आहे का. सरलं बिरलं असलं तर मग अडकते ट्रॉली आणि खराब होतं पाव. हे बघा ही पूर्ण नंतर डबल चालू झालं बघा आपलं. आहे तेच वजनं करायची, नुसती वजनच करायची, ना गोळ्या करायच्या, गोळ्या करायच्या, ठेवायचं आणि पाव काढायचा. नुसतं वजन करून ठेवून बी चालत नाही, त्याला पूर्ण ॲक्युरेट एक गोळा तयार करायला लागतो. गोळा तयार केल्याशिवाय ते प्लेटवर बसत पण नाही. माझ्या अंदाजे ही 6वी ट्रॉली असेल, 6वी किंवा 7वी असेल. अजून एक जोडदार होता, त्याला म्हटलं धर मोबाईल आणि काढ माझा एक व्हिडिओ काढ म्हटलं कट करताना. आणि नंतर बघा ही अशी ट्रॉली एका साईडला ही फुगलेली ट्रॉली झाली, म्हणजे सोडायला आली भट्टीमध्ये. आणि ही झाली की आता तुम्हाला एक तयार झालेला पाव दाखवतो. हे असा पाव तयार होतो बघा. आता ही पूर्ण पाव तयार झालेला आहे. पाव तयार झाला आहे म्हणून पाट्यातीशी धरू शकत नाही, कारण हे कमीत कमी 190 टेम्परेचर असते. जास्तीत जास्त मग 220 कडे जातं. त्यामुळं डायरेक्ट पट्टीच धरू शकत नाही, कपडा वगैरे त्याला धरून व्यवस्थित ट्रॉली काढायला लागते. आणि ह्यातनं धूर एक निघतो, ते इतका डोळ्याला जळतो का नाही की तुम्ही त्याकडं असं डायरेक्ट बघू बी शकत नाही ट्रॉलीकडं. हो काही झाला बघा पाव तयार आहे त्याचा. ही एक ट्रॉली आहे, म्हणजे अशा आम्ही तयार केलेत भरपूर, पण व्हिडिओपुरती एकच म्हटलं एक एवढा शूट कर म्हटलं श्रीरामला, पण त्याकडे मोबाईल देताना शूट करतो. ही तुम्हाला साईडला बारीक मशीन दिसते का नाही, बारीक म्हणजे मोठी आहे बघा, ती गोळ्याची मशीन आहे. तुम्हाला तिकडून दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण ही गोळ्याची मशीन आहे. हो का, हे पूर्ण पाव असा आपल्या भट्टीत मिळतो. तुमची कोणतीही ऑर्डर असली कार्यक्रमाची तर आम्ही ऑर्डर पण घेतो. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील विटा या शहरात आहे. आणि तुम्हाला जर लागायचं असलं तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघायला तर खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम द्या, असंच साथ द्या. एक मराठी मुलगा व्हिडिओ बनवतोय. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.